नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत चॅप्टर 12 लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. म्हणजेच काय तर एक चल समीकरणे. इथं काय क्लास 8 चा आहे हे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर बघा, आपल्याला समीकरणे कशासाठी शिकावे लागतात तर बघूया आपण. तर बघा, इन डेली लाईफ वी फेस मेनी प्रॉब्लेम्स वेअर वी नीड टू फाइंड अन अननोन व्हॅल्यू. तर याचा उपयोग कुठे होते? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होते. जसं एक चल समीकरणांचा कशासाठी तर व्हॅल्यू फाइंड करायसाठी. जसं फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत. जसं माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत, किती आहेत ते नाही माहिती. आणखी मग त्याच्यामध्ये काय 5 ऍड केले सपोज. माझ्याकडे काही चॉकलेट्स आहेत. काही चॉकलेट्स म्हणजे काय पकडू आपण, एक्स पकडू, आणि त्याच्यामध्ये काय 5 ऍड केले म्हणजे प्लस 5. तर टोटल मिळून झाले माझ्याकडे 12 चॉकलेट. ठीक आहे. तर ऍक्च्युली किती आहेत तर ते फाइंड करा. म्हणजे असे समीकरण सोडवताना आपल्याला काय, असे काही दैनंदिन जीवनामध्ये व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला काय एक चल समीकरणांचा काय होते, उपयोग होते. अजून बघूया आपण एखादं. जसं माझ्या बाबांचं वय माझ्यापेक्षा काय 20 वर्षांनी मोठं आहे. जसं माझ्या बाबांचं वय माझ्या वयापेक्षा 20 वर्षांनी मोठं आहे. तर मग बाबांचं वय किती आहे? तर बाबांचं वय मग आपल्याला काय बाबांचं वय अजून करावं लागेल. किती माझं वय आणि मग बाबांचं वय. तर तर माझं वय समजा किती पकडू आपण, एक्स पकडू. माझं वय किती पकडू, एक्स पकडू. बाबांचं वय माझ्यापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. म्हणजेच काय, एक्स प्लस 20. असे समीकरण तयार करायची असतात. मग त्याच्यावरून बाबांचं वय किती आहे ते शोधायचं असतं. तर अशा प्रकारे आपण एक्सेल समीकरणांचा उपयोग आपण करणार आहोत. तर आपण काय याच्यानंतर सराव संच सोडवू. तर सराव संचामध्ये ते तुम्हाला कळून जाईल. आता यामध्ये आपण जे समीकरण शिकताना आपल्याला काय व्हेरिएबल म्हणजे काय चल शिकावं लागेल. ठीक आहे. तर मग व्हेरिएबल म्हणजे काय असते तर बघा, व्हेरिएबल म्हणजे काय असते तर आता हा आपल्याला काय दिलाय, इक्वेशन दिलाय एक्स प्लस 5 इक्वल टू 10. एक्स अधिक 5 बरोबर 10. तर याच्यामध्ये व्हेरिएबल कुठला आहे, हा एक्स आहे. आपण असं कुठला पण हे घेऊ शकतो. जसं एक्स आहे, वाय आहे, ए आहे, एक्स वाय झेड ए बी सी, आपण असं काही पण घेऊ शकतो. त्याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. त्याला काय असे काय, याला काय म्हणतात, व्हेरिएबल म्हणतात. म्हणजेच काय, चल म्हणतात. ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजेच काय, चल आहे हे. तर बघा आता, इक्वेशन कशाला म्हणतात तर an equation is a statement that shows equality between two expressions. इक्वेशन कशाला म्हणतात तर हे बघा, x प्लस 3 इक्वल टू 7. म्हणजे इथं काय दोन साइड्स आहेत त्याच्या. हे दोन साइड्स आहेत. हा एक्स प्लस 3 ही एक साइड झाली त्याची, आणि इक्वल टू 7 ही दुसरी साइड झाली. जिथे इक्वलचं साइन आलं ते झालं इक्वेशन. म्हणजेच काय, समीकरण. त्याला काय म्हणतात, इक्वेशन असे म्हणतात. इक्वेशन मध्ये काय दोन साइड्स असतात. म्हणजेच काय, समीकरणामध्ये. तर बघा आता, लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आपल्याला काय एका व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन शिकायचं, म्हणजेच एक चल समीकरण आहे. ठीक आहे. तर बघा, an equation having only one variable and power of variable is 1. त्याचं पॉवर काय असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. आणि काय व्हेरिएबल पण काय असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. म्हणजे एकच व्हेरिएबल आणि त्याचं पॉवर काय
1 म्हणजे हे बघा, आता हा इथं व्हेरिएबल म्हणजे चल काय एक्स एकच आहे. आणि त्याचं काय पॉवर म्हणजे त्याचा घातांक. एक्स ला आता इथं एक्स ला काही दिलं नाहीये म्हणजे काय असेल 1 असेल, त्याचा घातांक काय असेल 1 असेल. हे आपलं काय कंडिशन आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असायला पाहिजे आणि त्याचा काय घातांक पण काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे. आता बघा काय म्हणते, इक्वेशन इज लाईक अ बॅलन्स म्हणजे आपल्याला काय इथं नुसतं असं जसं एक्स प्लस 2 आहे हा इक्वेशन नाहीये, याला काय दोन साइड पाहिजे. म्हणजे आता हे जसं इक्वल टू 6 दिला आहे तर याला काय दोन साइड्स पाहिजे आणि इथे इक्वलचं साइन द्यावं लागते. याला काय म्हणतात इक्वेशन म्हणतात. आणि आपल्याला याला काय दोन्ही साइड्स इक्वल करायचे असतात म्हणजे बॅलन्स करायचे असतात. तर बघा आता हे आपल्याला इक्वेशन दिलंय एक्स प्लस 2 इक्वल टू 6. काय दिलंय एक्स प्लस 2 इक्वल टू 6. तर आता आपल्याला याला बॅलन्स करताना आता हे 2 इथं प्लस आहे तर याला काय करावं लागेल मायनस करावं लागेल. तर एखादी कुठली पण क्रिया जर लेफ्ट हँड साइडला केली तर तीच राईट हँड साइडला करावी लागते. ठीक आहे. तर आता हे प्लस 2 आहे म्हणून आता इथं आपण काय -2 आणि आता इकडे RHS म्हणजे राईट हँड साइडला पण 6 - 2 म्हणजे इथं -2 केलं तर इकडे पण -2 करावं लागते. बरोबर. आता हे प्लस मायनस काय झाले कॅन्सल झाले आणि हे 6 - 2 काय झाले 4 झाले. एक्स इक्वल टू किती झालं हे 4 झाला. म्हणजे जी पण क्रिया डाव्या साईडला केली तीच उजव्या साईडला पण करावी लागते. तर बघा आता आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया. आता बरं एक इक्वेशन दिलाय एक्स प्लस 4 इक्वल टू 10. एक्स प्लस 4 इक्वल टू 10. तर आता जसं आपण केलं आता इथं +4 आहे. ठीक आहे. तर इथं +4 असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल -4 करावं लागेल. +4 आहे तर -4. तर जे डाव्या साईडला केलं तेच उजव्या साईडला म्हणजेच इकडे पण -4 करावं लागेल. म्हणजे आता हे कट झाले 10 - 4 किती झाले हे 6 झाले. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली 6 आली पहिल्या इक्वेशन साठी. आता बघा दुसरा इक्वेशन हा बघा 9m इक्वल टू 81. तर बघा आता इथं हे काय आहे इथं मल्टिप्लाय आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल बोथ साइडला. तर हे 9 डिवायडेड बाय 9. ओके. आता लेफ्ट हँड साइडला केलं तर राईट हँड साइडला पण करावं लागेल. हे 9 कॅन्सल झाले. m इक्वल टू हे झाले 9 इक्वल टू m इक्वल टू 9. ठीक आहे. आता बघा तिसरा उदाहरण आपला हा 3 - y इक्वल टू 4. तर बघा आता इथं हा काय आहे इथं +3 आहे म्हणून इथं काय करावं लागेल आपल्याला -3 म्हणजेच हा +3 झाला तर इथं काय -3 y इक्वल टू आता 4. तर हे इकडे मायनस केलं तर इकडे पण मायनस करायचं म्हणजे दोन्ही साईडला सेम करायचं. आता हे दोन्ही कॅन्सल झाले -y इक्वल टू 4 - 3 1. तर y इक्वल टू काय झाला -1. अशा प्रकारे हे आपण छोटेसे एक्झाम्पल घेतलंय. आता बघा आता तर आपला व्हिडिओ झालेला आहे. असेच आपण काय करू स्टेप बाय स्टेप आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पुढे 2 सराव संच आहेत त्या चॅप्टर मधले तर ते बघूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.